विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा धक्का बसला। मनसेची एकही जागा निवडून आली नाही, पण त्यानंतरही मनसेला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। निवडणूक आयोगाकडून राज ठाकरेंच्या मनसे पक्षाची मान्यता रद्द होऊ शकते अशी माहिती समोर आली आहे। विधानसभा निवडणुकीत किमान एक विधानसभेची जागा किंवा 8% मतसंख्या न मिळाल्यास मान्यता रद्द होऊ शकते। दुसरीकडे राज ठाकरे यांनी आज त्यांच्या घरी पक्षश्रेष्ठींची आत्मपरीक्षण बैठक बोलावली आहे। निवडणुकीतील खराब कामगिरी आणि पुढील रणनीती यावर चर्चा होऊ शकते। दादरमध्ये आज बैठक होणार आहे। कोणत्याही राज्याच्या विधानसभा निवडणुकीत प्रादेशिक पक्षाला किमान एक जागा किंवा 8% मते मिळणे आवश्यक असते, पण कोणत्याही पक्षाला असे करण्यात अयशस्वी झाल्यास ओळख होऊ शकते। निवडणुकीच्या निकालावर पाहिले तर मनसेने 125 जागांवर आपले उमेदवार उभे केले होते, मात्र त्यांना एकही जागा जिंकता आली नाही। एवढेच नाही तर राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे यांचाही निवडणुकीत पराभव झाला। निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार राज ठाकरे यांच्या पक्षाला केवळ 1.55% मते मिळाली आहेत। पक्षाला 125 जागांवर केवळ 1,02,557 मते मिळाली आहेत। अशा स्थितीत निवडणूक आयोगाने पक्षाची मान्यता रद्द केल्यास राज ठाकरेंसाठी हा मोठा धक्का असेल।